सासूबाई, तुम्ही ज्याला लहान समजत आहात तो लहान नाहीये, कारण काल रात्रीच त्यानं माझी 3 वेळा. मी स्वाती. माझं अशा घरात लग्न झालं होतं ज्या घरात नवऱ्यापेक्षा माझा दीर मला जास्त जीव लावायचा. माझ्या सासरी सासूबाई व आम्ही दोघे नवरा बायको होतो. दिनेश माझ्या नवऱ्याचं नाव. दिनेश एक फार्मासिस्ट होता. अनेक वेळा तो त्याच्या कामाच्या मीटिंगकरिता बाहेर गावी असतो. दिनेशला कोणी भाऊ बहीण नव्हतं. काही दिवसांपूर्वीच त्याच्या काकाचा मुलगा अंकित आमच्या घरी आला होता. अंकित व दिनेश फक्त भाऊच नव्हते, तर ते एकमेकांचे चांगले मित्रही होते. मला बघण्याच्या वेळी दिनेश सासूबाईंना नाही तर अंकितला सोबत घेऊन आला होता. एवढंच काय, मला होकार देण्याच्या वेळीही त्याने अंकितचं मत घेतलं होतं. दिनेश व माझ्या लग्नाला आता 6 महिने पूर्ण झाले होते, परंतु अजूनही आम्ही बाहेर कुठे फिरण्यासाठी गेलो नव्हतो. दिनेशचं म्हणणं होतं की तुला काय लागतं ते तू मला सांग, बाहेर कुठेही तुला एकटी जाण्याची गरज नाही. लग्नाला 6 महिने होऊनही दिनेशचा माझ्यावर विश्वास नव्हता. घरात त्याचा कोणी मित्र आला की तो सासूबाईंना चहा पाणी करायला सांगायचा. मला तो कोणासमोरही येऊ द्यायचा नाही. एकदा मी त्याच्यावर चिडून त्याला त्याचं असं वागण्याचं कारण विचारलं, तेव्हा तो म्हणाला की तू माझी कोमल आणि सुंदर बायको आहेस. बाहेरच्या लोकांची नजर फार घाणेरडी असते, त्याच लोकांपासून मी तुला वाचवून ठेवतोय. दिनेशचं माझ्यावर प्रेम तर खूप होतं. माझ्या काळजी खातर तो असा वागत असावा. कदाचित हा त्याच्या प्रेमाचा एक भाग असेल. दिनेशचा भाऊ अंकित आमच्या घरी आला होता ते त्याच्या शिक्षणाकरिता. अंकित समोर यायला मला दिनेशकडून बंदी नव्हती. त्याचा अंकितवर फार विश्वास होता. अंकित घरी आल्यावर सासूबाईही खुश होत्या, कारण एरवी मी घरात एकटीच असायचे. दिनेश ऑफिसला गेला की माझ्यासोबत सासूबाई घरी असायच्या. दिनेशने त्यांना ताकीद दिली होती की मला घरी एकटं सोडून बाहेर कुठेही जायचं नाही. अंकित आल्यापासून मात्र सासूबाई मला घरी एकट्या सोडून बाहेर जाऊ शकत होत्या. एकदा दिनेश काही दिवसांकरिता बाहेर गावी जाणार होता. या वेळेची त्याची ट्रिप जरा जास्त दिवसांची होती. तो त्याच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता. त्या दिवशी रात्री मी माझ्या खोलीत एकटीच होते. मी माझ्या डोकेदुखीच्या गोळ्या घेत होते. थंडीच्या दिवसात मला डोकेदुखीचा फार त्रास व्हायचा. गोळ्या घेतल्याशिवाय मला रात्री झोप येणं अशक्य असायचं. त्या दिवशी मी माझी गोळी घेत होते. तोच अचानक माझ्या खोलीत अंकित आला. त्याने मागून मला मिठी मारली. अचानक त्याच्या स्पर्शाने माझ्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. त्या आवाजाने सासूबाई माझ्या खोलीत आल्या. त्या म्हणाल्या की स्वाती, काय झालं, हा आवाज कसला? मी बोलण्याच्या आधीच अंकित म्हणाला, काही नाही ग काकी, वहिनीच्या हातून पाण्याचा ग्लास निसटला. बरे ठीक आहे, पण अंकित, तू या वेळेला स्वातीच्या खोलीत काय करतोयस? सासूबाईंनी अंकितला प्रश्न केल्यावर तो म्हणाला की मला कॉफी हवी होती. एकसारखं पुस्तक वाचून माझं डोकं जड झालं होतं, त्यामुळे मी वहिनीला कॉफी बनव म्हणून सांगायला आलो होतो. सासूबाई त्यांच्या खोलीत गेल्यानंतर मी अंकितला म्हणाली की अंकित, तू थोड्या वेळापूर्वी जे काही केलं ते काय होतं समजेल का मला? त्यावर अंकित म्हणाला, रिलॅक्स वहिनी, मी जरा तुझी मस्करी केली ग, एवढी का तू सिरियस घेतीयस? जाऊ दे, चल मला तुझ्या हातची छानशी कॉफी बनवून दे. त्याच्या त्या निरागस बोलण्यावर मी हसले व मी त्याच्यासाठी किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी गेले. मी किचनमध्ये कॉफी बनवत असताना अंकितही माझ्याजवळ किचनमध्ये आला होता. तो माझ्याशी तिथे उभा राहून गप्पा मारत होता. कॉफीचा पहिला घोट पिताच त्याने पुन्हा मला शॉक केलं. तो म्हणाला की वहिनी, हे काय आहे? असं म्हणतच अंकितनं माझा हात पकडला व त्याने माझ्या हाताचं चुंबन घेतले. मला त्याचं ते वागणं अजिबात आवडलं नव्हतं. मी तेव्हाच त्याच्यापासून लांब झाले व त्याला म्हणाले की अंकित, तू हे काय करतोयस? तेव्हा अंकित म्हणाला की वहिनी, अगं तू कॉफी खूप छान बनवली आहेस. तुझ्या हातची कॉफी पिऊन माझा थकवाच गेला बघ. त्याने केलेलं कौतुक ऐकूनही मी त्यावर काही बोलले नाही. मी रागातच माझ्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई समोर असल्यामुळे तेवढ्यात तेवढं मी अंकितसोबत बोलत होते. मला त्याचा राग आला होता हे त्याला चांगलंच माहीत होतं. रात्रीच्या वेळी अंकित माझ्या खोलीत आला. त्याने मला खूप साऱ्या चॉकलेट्स व एक छानसा टेडी बेअर दिला. त्याने दिलेली एकही वस्तू मी घेतली नाही. मी पुन्हा त्याला ते परत केलं. मी अजूनही रागात आहे हे त्याला कळालं होतं. अंकित तेव्हा बोलू लागला, वहिनी, अगं सॉरी, मी तर तुझं कौतुक करत होतं. मला नव्हतं माहीत तुला राग येईल. माझा स्वभाव असाच आहे, हसून खेळून मन मोकळा. मला एखादी गोष्ट चांगली वाटली की माझ्या तोंडून आपोआप कौतुकाचे शब्द बाहेर पडतात. अंकितचा उतरलेला चेहरा पाहून मी त्याला माफ केलं व हसूनच मी त्याने आणलेले गिफ्ट स्वीकारले. अंकित खूप मोकळ्या स्वभावाचा होता. याआधी माझ्या नवऱ्याने असं माझं कौतुक कधीच केलं नव्हतं, पण अंकितने जेव्हा माझे कौतुक केले तेव्हा मला ते आवडलंही होतं. हळूहळू अंकितचा स्वभाव मला अजून लक्षात येत होता. तो मला त्याचे कॉलेजचे काही किस्सेही सांगत असायचा. एके दिवशी रात्री जेवण झाल्यावर मी दिनेशशी फोनवर बोलले आणि त्यानंतर मी झोपी गेले. अचानक काही वेळाने माझं डोकं खूप दुखू लागलं. मी माझी गोळी घ्यायचं विसरले होते.
गोळी घ्यावी म्हणून मी पाण्याची बॉटल घेतली, पण तीही रिकामीच होती. पाणी घेण्यासाठी मी माझ्या खोलीतून बाहेर किचनमध्ये आले. पाणी घेऊन खोलीत परतत असताना अंकित त्याच्या खोलीतून बाहेर येताना मला दिसला. तोही पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जात होता. मला बघताच तो म्हणाला की वहिनी, काय झालं, अजून तू झोपली नाहीस? मी माझी डोकेदुखीची गोळी घ्यायचं विसरले होते. गोळ्या घेण्यासाठी पाणीही खोलीत नव्हतं, म्हणून तेच घेण्यासाठी मी किचनमध्ये आले होते. माझं बोलणं ऐकून अंकित म्हणाला की तू काही काळजी करू नकोस, मी आत्ताच तुझं दुखणं पळवतो बघ. त्यावेळी अंकित माझ्या खोलीत आला. गोळी घेतल्यानंतरही माझं डोकं दुखतच होतं. अंकित मला माझ्या डोक्याची मालिश करून देऊ लागला. त्याच्या मालिश करण्याने मला फार बरं वाटत होतं. तो मालिश करत असताना मला नंतर कधी झोप आली हे माझं मला कळालंच नाही. सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मला अगदी बरं वाटत होतं. मी अंकितला धन्यवाद म्हणाले. त्या दिवशी माझ्या सासूबाई त्यांच्या बहिणीच्या घरी जायला निघाल्या. त्या म्हणाल्या की आता घरात एक विश्वासू व्यक्ती आहे, मला बाहेर जायला काही हरकत नाही. स्वाती, तुला काही लागलं तर अंकित तुला ते आणून दे. अंकित त्याच्या वहिनीला व्यवस्थित सांभाळेल. सासूबाईंनाही त्यांच्या पुतण्यावर चांगलाच विश्वास होता. अंकित सासूबाईंना बस स्थानकावर सोडून आला. तिथून घरी येताना तो माझ्यासाठी जीन्स व टॉप घेऊन आला होता. याआधी दिनेश समोर मी कधी जीन्स घातली नव्हती. त्याला तर हे सगळं आवडायचं नाही. अंकित मला म्हणाला की वहिनी, तू हे कपडे घालून छान तयार होऊ नये, आपल्याला बाहेर मॉलमध्ये फिरायला जायचं आहे. मी त्याला सारखी नाही बोलत होते. अंकित, तुला बाहेर कुठे जायचंय ते तू जा, मी बाहेर नाही येऊ शकत. दिनेशला समजलं तर तो मला घरातून हाकलून लावेल. मी असं बोलताच अंकित म्हणाला की वहिनी, माझ्यावर विश्वास ठेव, दिनेशला काहीही समजणार नाही. अंकितच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी त्याच्यासोबत बाहेर फिरायला गेले. घराबाहेर निघाल्यावर मला खूप छान वाटत होतं. एवढ्या दिवसांनंतर मी मन मोकळं जगत होते. संध्याकाळी घरी आल्यावर मी फार दमले होते. आज पूर्ण दिवस मी अंकितसोबत बाहेर मॉलमध्ये घालवला होता. संध्याकाळी आम्ही बाहेरूनच जेवण करून आलो होतो. घरी येताच मला दिनेशचा फोन आला. त्याच्याशी थोडा वेळ बोलून मी फोन ठेवला. रात्री झोपण्याच्या वेळी मी रोजप्रमाणे माझ्या औषधी घेत होते. त्याच वेळी अंकित माझ्या खोलीत आला. त्याने मला कॉफी मागितली. औषधी तशाच ठेवून मी त्याच्यासाठी कॉफी बनवायला गेले. मी जेव्हा त्याची कॉफी घेऊन आले तेव्हा तो माझ्या खोलीतच बसला होता. खोलीत आल्यावर अंकितने मला त्याच्या हाताने माझी औषधी दिली. आज पुन्हा मी माझ्या औषधी घेण्याचं विसरत होते. अंकित मला म्हणाला की वहिनी, आज नंतर मी तुला माझ्या हाताने तुझ्या औषधी देत जाईन. तू वारंवार विसरतेस, तुझा त्रास माझ्याने बघवला जात नाही. अंकित माझी खूप काळजी करत असायचा. दिनेश तर कधीच मला विचारायचा नाही की मी माझ्या औषधी घेतलेत की नाही. औषधी घेतल्यानंतर आजही झोपताना अंकितने माझ्या डोक्याची मालिश करून दिली. तो मालिश करत असताना मला खूप गाढ झोप यायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी झोपेतून उठले तेव्हा मला माझ्या अंगावर सर्वत्र तेल दिसत होतं. माझं शरीर मला अगदी मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. आंघोळ करून मी माझ्या खोलीतून बाहेर आले तेव्हा अंकित घराच्या बाहेरील गार्डनमध्ये व्यायाम करताना मला दिसला. त्याचं भरदार शरीर पाहून मी माझं भान हरपून बसले होते. पण त्याला तसं बघणं योग्य नाही, म्हणून मी किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी गेले. नाश्ता करून तो लगेच त्याच्या कॉलेजसाठी निघाला. गेल्या 2-4 दिवसांपासून अंकित मला त्याच्या हाताने डोकेदुखीची गोळी देत असायचा. गेल्या काही दिवसांपासून सासूबाईही घरी नव्हत्या. घरात फक्त अंकित व मीच होते. आज सकाळी आंघोळीला गेल्यावर मला पुन्हा माझ्या अंगावर सर्वत्र तेल दिसत होतं. ते पाहून मी फार चिडले होते. याबद्दल मी अंकितशी बोलायला गेले. मी त्याच्या खोलीबाहेर आले तेव्हा मला तो कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसला. त्याच्या खोलीच्या बाहेर उभं राहून मी सगळं काही ऐकत होते. अंकित माझ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत होता. त्याचा फोन स्पीकरवर होता. मी त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकत होते. माझा नवरा अंकितला सांगत होता की अंकित, तुझं तुझ्या वहिनीवर नीट लक्ष तर आहे ना, तिला बाहेर कुठेही जाऊ देऊ नकोस. माझ्या गैरहजेरीत तुला तिची काळजी घ्यावी लागणार आहे. दिनेशच्या बोलण्यावरून मलाही दिसत होतं की त्याचा माझ्यापेक्षा त्याच्या भावावर जास्त विश्वास आहे. त्याचं बोलणं ऐकून मी पळतच माझ्या खोलीत गेले. आज जाऊन मी फार रडत होते. थोड्याच वेळात अंकित माझ्या खोलीत आला. मला रडताना पाहून तो म्हणाला की वहिनी, तू माझं व दिनेशचं बोलणं ऐकलंस हे मला माहिती आहे. त्याला तुझ्याबद्दल काहीही बोलू देत. मला तुझ्यावर विश्वास आहे. मला माहिती आहे तुझं दिनेशवर किती प्रेम आहे ते. त्याला तुझ्या सुंदरतेची व तुझी कदर नाहीये. त्याच्याकडून मी तुझी माफी मागतो. रडता रडता मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तो अंकित मला मिठी मारू लागला. त्याच वेळी मी त्याला माझ्यापासून लांब केलं होतं. पुढच्या काही दिवसांनी मी सकाळी झोपेतून उठले तेव्हा मला माझ्या शेजारी कोणीतरी झोपलेलं दिसलं. मी त्याच्या चेहऱ्यावरचं पांघरून बाजूला केलं तर दिनेश माझ्या बाजूला झोपला होता. माझ्याकडे पाहताच तो म्हणाला, सरप्राईज. त्याने असं न सांगता येऊन मला सरप्राईज दिलं होतं. त्याला घरी आलेलं बघून खरं तर मी खुश नव्हते.
कारण त्याने माझ्याबद्दल जो अविश्वास दाखवला होता त्याने मला फार वाईट वाटलं होतं. दिनेशने मला पाहून मिठी मारली. थोडा वेळ झोप काढून तो आवरून ऑफिसला जायला निघाला. रात्री त्याला घरी यायला उशीर झाला होता. त्यातच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्यामुळे दिनेशला फोन लावण्यासाठी मी अंकितच्या खोलीत गेले. त्याच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता. मी आत डोकावून पाहिलं तेव्हा मला दिसलं की अंकित त्याच्या खोलीत बसून धूम्रपान करत होता व त्याच्या लॅपटॉपमध्ये तो जे काही बघत होता ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. अंकित पाठमोरा बसलेला असल्यामुळे त्याच्या लॅपटॉपमध्ये तो जे काही बघत होता ते मला सगळं काही दिसत होतं. अंकितने धोक्याने माझ्यासोबत नको ते कृत्य केले होते. एवढंच नाही तर त्याने ते रेकॉर्डही केले होते. आता तो तेच सगळं काही त्याच्या लॅपटॉपमध्ये बघत होता. ते पाहताच मी पुन्हा माझ्या खोलीत गेले. माझा तर थरकाप उडाला होता. आता काय करावं मला ते काहीच सुचत नव्हतं. काही वेळातच दिनेश घरी आला. जेवण करून तो लगेचच झोपी गेला. त्या दिवशी पूर्ण रात्रभर मला झोप आली नव्हती. सकाळ होताच अंकितबद्दल मी सगळं काही दिनेशला सांगायचं ठरवलं होतं. सकाळी दिनेश त्याच्या ऑफिसची तयारी करत होता. त्यावेळी मी खोलीत येऊन आमच्या खोलीचा दरवाजा बंद केला. अंकितचं सगळं काही सत्य मी दिनेशला सांगितलं. तो मला म्हणाला की तू माझ्या भावावर नको ते आरोप लावू नकोस. मला माहीत होतं कधी ना कधी त्याच्यावर तू आरोप लावशीलच. अंकित असं कधीच काही करू शकत नाही. मला तुझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाहीये. दिनेशने अजिबात माझं बोलणं ऐकून घेतलं नव्हतं. उलट तो मलाच नको ते बोलून खोलीतून बाहेर निघून गेला होता. त्याच्या त्या वागण्याचा मला फार राग आला होता. खरंच अंकित मला फार समजून घ्यायचा. मी तेव्हा त्याच्या खोलीत गेले व त्याला जाऊन मी मिठी मारली. मी त्याला म्हणाले की अंकित तुझ्याप्रमाणे माझी काळजी दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. अंकितनेही मला घट्ट मिठी मारली होती. आज रात्री दिनेश घरी येणार नव्हता म्हणून मी अंकितला माझ्या डोक्याची मालिश करून देण्यास सांगितलं. त्याने मला त्याच्या हाताने डोकेदुखीची गोळी दिली व तो माझ्या डोक्याची मालिश करून देऊ लागला. काही वेळात मला झोप आली. त्यानंतर अचानक मला माझ्या अंगावर भार जाणवू लागला. कदाचित काही गोष्टी मला आवडतही होत्या. पुढच्या काहीच वेळात दिनेश घरी आला. अचानक तो आमच्या खोलीत शिरला. त्याच्या येण्याच्या आवाजाने मी माझे डोळे उघडले. माझ्यासमोर अंकितला तशा अवस्थेत पाहून मी माझे डोळे बंद केले. अंकित माझ्यासोबत नको ते कृत्य करण्याच्या तयारीत होता. पण आज मी त्या नालायकाच्या तावडीतून वाचले होते. दिनेशने त्याच्या भावाचे सगळे काही कृत्य त्याच्या डोळ्याने पाहिले होते. तेव्हा दिनेशला माझ्या बोलण्यावर विश्वास पटला होता. दिनेशने माझ्यावर अविश्वास दाखवला तेव्हा मी त्याला म्हणाले होते की आज रात्री तुम्ही स्वतः येऊन तुमच्या डोळ्याने बघा तुमचा भाऊ किती विश्वासाच्या लायक आहे ते. अंकितचं खरं रूप समोर आणण्यासाठी मी त्याच्यासोबत प्रेमाने वागले व दिनेश आज घरी येणार नाही हे मी त्याला खोटं बोलले होते. दिनेशने बायकोवर अविश्वास दाखवल्यामुळे अंकितला माझा फायदा घेण्याची संधी मिळाली होती. अंकितने माझ्यासोबत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. डोकेदुखीच्या गोळ्यांच्या नावाखाली तो मला झोपेच्या गोळ्या देत असायचा व त्यानंतर तो माझ्यासोबत नको ते कृत्य करत होता. दिनेशला त्याची चूक लक्षात आली होती. पण आता वेळ निघून गेली होती. माझ्यासोबत जे काही झालं त्यामुळे मी फार शांत झाले होते. काही दिवस मी माझ्या माहेरी निघून गेले. मंडळी, ज्या नात्यात संशय व अविश्वास असतो ते नातं जास्त काळ कधीच टिकत नाही. आपल्या जोडीदाराच्या अशा वागण्याने दोघांमधील एक कोणीतरी अशा नात्यातून निसटत जातो किंवा बाहेरचा कोणीतरी तिसरा व्यक्ती त्याचा फायदा घेत असतो. प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी तुम्ही जर प्रामाणिक राहिला नाहीत तर त्या पुन्हा मिळवणे कधीच